नमस्कार, मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते। पाहूयात आजची एक महत्त्वाची बातमी। माले येथे सामाजिक बांधिलकीचं पद माले स्पोर्टच्या वतीने जुन्या जलस्रोतांची स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। खेळाबरोबरच समाजकार्यात पुढाकार घेत संस्थेच्या सदस्यांनी परिसरातील पारंपरिक पाणवठे आणि विहिरींची सफाई केली। उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर जलस्रोत जतन करण्याचा संदेश देत तरुणांनी श्रमदानातून एक वेगळा आदर्श घालून दिला आहे। खेळाच्या मैदानापासून समाजाच्या प्रश्नापर्यंत माले स्पोर्टची ही भूमिका नेमकी काय आहे, चला ऐकूया संबंधितांची प्रतिक्रिया। माले येथील चर्मकार समाजासाठी जो 1955 साली बांधलेली विहीर आज त्याची स्वच्छता मोहीम माले स्पोर्ट्स माले यांनी आज केलेली आहे। त्या ठिकाणी अतिशय केंद्र पाण्यामध्ये होती, तसेच सभोवताली झाडं झुडपं वाढलेली होती, ती स्वच्छ केलेली आहे आज। आणि दोन्ही समाजाला हरिजनवाडा आणि चर्मकार समाज यांना पाण्याचा स्रोत उपलब्ध झालेला आहे। खरं तर गावामध्ये माले स्पोर्ट्स आमचं जो आहे त्याच्यामुळे विविध अनेक सामाजिक कार्यक्रम उपयोग राबवत असतो। आम्ही खेळाबरोबरच सामाजिक कार्याची जोपासना करावी, सामाजिक बांधिलकी म्हणून गावात विविध उपक्रम आम्ही राबवत असतो। त्याच पद्धतीनं हा जो आजचा आम्ही उपक्रम हाती घेतला आहे तो जलतीर्थ स्वच्छतेचा आम्ही हा उपक्रम हाती घेतलेला आहे। गावामध्ये पूर्वीपासून 70-80 वर्षामध्ये 3 आड विहीर आहेत ज्या पहिल्या गावासाठी पाण्याचा उपयोग होत्या, पण कालांतराने त्याच्यामध्ये गावामध्ये पाणी पुरवठा झाल्यामुळं त्या आडांना आता दुर्लक्ष झालं। पण आज जर गावची परिस्थिती बघितली तर पाणी पुरवठा म्हणजे एक दिवस आड होते, गावाला पाणी कमी पडतंय। त्यामुळे आम्ही ह्या स्वच्छता करून गावाला पाण्याचा म्हणजे गावकऱ्यांना पाणी मुबलक मिळावं ह्यासाठी आम्ही हा आड स्वच्छ करत आहे। आणि ह्यामध्ये आमचे माले स्पोर्टचे सर्व खेळाडू आहेतच, त्याचबरोबर सर्व ग्रामस्थ आहेत आणि त्यांचे सहकार्य आम्हाला मिळते, त्यामुळे त्यांचा सर्वांचा मी आभारी आहे। माले स्पोर्ट्स मालेकडून सामाजिक बांधिलकी म्हणून समाजातील बहुतांशी ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये सहभाग नोंदवायचं काम माले स्पोर्ट्स करत असते। फक्त स्पोर्ट्स ह्या गोष्टीकडेच लक्ष न देता 10वी 12वी ग्रॅज्युएशन किंवा अतिरिक्त असं चांगलं यश संपादन केलेल्या मुलामुलींचा सत्कार माले स्पोर्ट्स घेते। त्यातलीच एक बांधिलकी म्हणजे जुने जलस्रोत जे आहेत त्याचं पुनर्भरण करणे किंवा ते चालू करणे आणि तिथली स्वच्छता करणे हे काम आजपासून चालू केलेलं आहे। गावातील जुन्या 3 विहिरी ज्या मुख्य म्हणजे होत्या, जलस्रोत जो होता जुना तो परत स्वच्छ करून तो गावाला वापरात द्यायचं काम केलेलं आहे। मगाशी माझे सहकारी पतंग चौली म्हटल्याप्रमाणे एक दिवस आड पाणी येतंय, पण त्या पाण्याचा कायमस्वरूपी पाणी उपलब्ध व्हावं या दृष्टीने आम्ही आता हे पाऊल उचललं आहे। माले स्पोर्ट्स माले काम करत असताना आमच्या स्पोर्ट्स मधली 3 मुलं ही राज्य पातळी तसेच देश पातळीवर गेलेली आहेत। त्याच्यामध्ये नाव घेणार का एक वीरेन कांडगावकर, सोहम चौगले, अर्जित सोळशे। त्या अर्जित सोळशे हा तर म्हणजे आमच्या माले स्पोर्ट्सचा आयकॉन आहे, महाराष्ट्रभर त्याचं नाव असणारा एक होतकरू आणि चांगला खेळाडू आहे। संजय जमदाडे सर त्यांनी अकॅडमी चालू केली आणि बरीचशीच मुलं नवीन घडवायचं काम ह्या माले स्पोर्ट्स मधून होतंय, अकॅडमी मधून होतंय। गावचं देणं आपल्या समाजाचं देणं असतंच, त्या जन्माला आल्यानंतर ते कुठेतरी आपण पार पाडलं पाहिजे ह्या दृष्टीनं हा माले स्पोर्ट्स कार्यरत आहे। धन्यवाद। ग्रुप ऑफ मीडिया चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।